स्वर्गीय विजयराव देशमुख, माझे वडील स्वर्गीय नानाजी वंजारी व आज माझ्या आईची 6वी पुण्यतिथी आहे त्या स्वर्गीय नलिनीताई वंजारी या सर्व महानुभावांना मी या मंचावरून विनम्र अभिवादन करतो. आजच्या या सभेचे अध्यक्ष काटोल नगरपालिकेचे माजी शिक्षण सभापती वीरेंद्रबाबू देशमुख यांचे खंदे समर्थक असलेले काळे काका, मंचावर उपस्थित माझे नेते राहुलभाऊ देशमुख, अध्यक्षपदाचे उमेदवार अर्चनाताई देशमुख, या मंचावर उपस्थित माझे सर्व मार्गदर्शक आणि 12 प्रभागातील सर्व 22 नगरसेवक आणि या काटोल शहरातील सर्व मातातुल्य पितातुल्य मंडळी व माझ्या युवा मित्रांनो, उद्याची निवडणूक हे खऱ्या अर्थानं या काटोल शहराची दिशा व दशा बदलणारी निवडणूक आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून हे काटोल शहर आपण कोणाच्या हाती दिलं पाहिजे हे ठरवणारी निवडणूक आहे. हे गाव जेवढं स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याची आवश्यकता आहे त्यापेक्षा जास्त हे गाव सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्या मतदारावर आहे. या गावामध्ये पहाटे 5 वाजता मुली खेळायला जातात, मुली ट्युशनला जातात, मुलं खेळायला आणि ट्युशनला जातात. त्या मुलांची सुरक्षा करायची जबाबदारी या गावातल्या लोकांनी या सगळ्या मंचावर उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांनी नेते मंडळीला दिलेली आहे. तुम्ही आजपर्यंत या गावाचा इतिहास पहा. या गावामध्ये जेव्हा जेव्हा काही झगडे झाले असतात, भांडणं झाली असतात, जातीवाद जर पेटला असेल तर या मंचावरील लोक त्या सगळ्या मोर्चांमध्ये ते सहभागी होऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. या अगोदरच्या माझ्या वक्त्यांनी सांगितलं का गावामध्ये गुंड प्रवृत्तीचे लोक असेल, गांजा विकणारे लोक असेल, बाकीचे 2 नंबरचे धंदे करणारे लोक असेल तर या गावामध्ये जर त्यांनी आतंक माजवला असेल तर या आतंक माजवणाऱ्या लोकांचा बंदोबस्त करण्याचं काम या ठिकाणी वीरेंद्रबाबू देशमुख यांच्या घराने केलं आहे. त्या गावातले लोक या सगळ्या गोष्टीला साक्षीदार आहेत. मला याविषयी काही खूप तुम्हाला सांगायचं नाही, कारण जेव्हा जेव्हा या घटना घडल्या तेव्हा तेव्हा या गावाचा इतिहास तुम्ही तपासून पहा. या काटोल शहरामध्ये एकमेव घर असं होतं का फक्त वीरेंद्रबाबू देशमुख यांचं घर असं होतं का तेव्हा तेव्हा ते लोकांच्या पाठीशी राहिले. वीरेंद्रबाबूची सून म्हणून अर्चना वहिनीला मत मागायचे अधिकार या काटोलच्या लोकांना नाही का? वीरेंद्रबाबूची सून म्हणून या काटोलच्या जनतेला मत मागायचे अधिकार त्यांना आपण मतदानाच्या रूपात आशीर्वाद देणार आहे का नाही, या सुद्धा या ठिकाणी प्रश्न मला आपल्याला विचारायचा आहे. वीरेंद्रबाबूचं कार्य आपण सगळ्यांनी पाहिलं. 40 वर्ष वीरेंद्रबाबू कार्य काटोल नगरीमध्ये अजूनही वीरेंद्रबाबूचं नाव घेतल्याशिवाय या काटोलचा इतिहास आणि काटोलचं राजकारण पूर्ण होऊ शकत नाही. वीरेंद्रबाबू यांना जाऊन 20 वर्ष झाली. 20 वर्ष झाल्यानंतर सुद्धा या शहरामध्ये जोपर्यंत वीरेंद्रबाबूचं नाव कोणता नेता घेत नाही तोपर्यंत या गावाचा इतिहास, राजकीय इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. आणि त्या घराण्याची सून या माणसाचं या काटोल शहरामध्ये त्याग आहे. ज्या माणसाचं या काटोल शहरामध्ये अनेक नोकऱ्याच्या माणसांनी दिल्या आहे, अनेक रोजगार उपलब्ध करून दिले आहे. लोकांना राहायला जागा नव्हती, 14-14, 15-15 झोपडपट्ट्या तयार करून लोकांना निःशुल्क फ्लॅट उपलब्ध करून दिले आहे. ज्यांना राहायला जागा नव्हती अशा लोकांसाठी शेतजमीन विकत घेऊन लोकांना त्या ठिकाणी प्लॉट सुद्धा दिलेले आहे. आणि या सगळ्या गोष्टी करताना 1ही रुपयाची अपेक्षा त्या माणसाने कधी कोणत्या जनतेपासून केली नाही, कोणत्या कार्यकर्त्यापासून केली नाही. म्हणून मला या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सवाल आहे की अशा घरंदाज कुटुंबातून जर बाई या काटोल नगरपालिकेच्या निवडणुकीत उभी आहे तर अशा स्त्रीला आपण मतं टाकणार आहे का नाही टाकणार आहे याचा प्रश्न मला आपल्याला या ठिकाणी विचारायचा आहे. आणि चांगला विचार करून घ्या. चांगला आपल्या उद्याच्या निवडणुकीमध्ये बटन दाबताना तुम्ही आपल्या मनावर हात ठेवून विचार करा या गावामध्ये वीरेंद्रबाबू देशमुख यांचं जे कार्य आहे त्या कार्याची परंपरा जर पुढे चालवायची असेल तर वीरेंद्रबाबू देशमुख यांच्या परिवाराशिवाय या काटोल शहराला दुसरा व्यक्ती न्याय देऊ शकत नाही. दुसरीकडे बाकीचे उमेदवार आहेत अध्यक्ष पदाचे, ते नेहमी सांगून राहिले आहे का मी नोकऱ्या दिल्या असं केलं, फलाने केलं, हे केलं. बिगर पैशांना कोणाला नोकरी दिली नाही आणि कोणत्याही व्यक्तीला त्यांनी कोणत्याही तरुणाला बिगर निःशुल्कपणे रोजगार उपलब्ध करून दिला नाही. 2 लोकांची तुलना आपल्याला उद्याच्या निवडणुकीमध्ये करायची आहे. मी अधिकची टीका या ठिकाणी कोणावर करणार नाही, कारण टीका टिप्पणी करण्याची वेळ आता निघून गेली आहे. आता निर्णायक भूमिकेमध्ये आपण सर्व मतदार या ठिकाणी आलो आहे. मी या मंचावरून आपल्याला पुन्हा विनंती करीन काय अखंड जनसमुदाय या अंतिम
प्रचार सभेला जो उपस्थित आहे हे अंतिम सभा तुम्ही ऐकायला या ठिकाणी येऊ नका. ऐकून फक्त तुम्ही घरी जाऊ नका, तर आपल्या आजूबाजूच्या लोकांना, आजूबाजूच्या मित्रपरिवारांना, आपल्या नातेवाईकांना तुम्ही सांगा यावेळेस फक्त नारळाची बटन म्हणजे नारळाची बटनच आपल्याला दाबायची आहे आणि या काटोल शहरामध्ये आपल्याला नवीन इतिहास घडवायचा आहे. जनशक्ती विरुद्ध आणि जनशक्तीची लढाई तयार राहते. गेल्या 8 दिवसापासून काटोल शहरामध्ये दारू, मटण, चिकन, काट्याचा महापूर आलेला आहे. दुसरीकडे ह्या जनतेच्या आशीर्वादाने जे उमेदवार या ठिकाणी उभे आहेत त्या जनतेच्या आशीर्वादामुळे हे सगळे उमेदवार आपल्याला निवडून द्यायचे आहे आणि येणाऱ्या उद्याच्या निवडणुकीमध्ये आपल्याला या काटोल शहराचा नवीन इतिहास घडवायचा आहे. का धनशक्ती या काटोल शहराने नाकारलेली आहे आणि खऱ्या अर्थानं जनशक्तीचा या ठिकाणी विजय आपल्याला करून द्यायचा आहे आणि त्यासाठी काही विनंती आपल्याला या ठिकाणी करायला मी आलो आहे. या मंचावरून अनेक वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं की या गावाचा इतिहास कसा आहे, या गावाचं स्वरूप कसं आहे. मी आपल्याला या ठिकाणी विनंती करेन का उद्याच्या निवडणुकीमध्ये आजचं भाषण झाल्यानंतर ही अंतिम सभा संपल्यानंतर आपण आपल्या घरी जाऊन आपल्या मनावर हात ठेवून विचार करायचा आहे आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये नारळ या चिन्हासमोरची बटन दाबून आणि तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरची बटन दाबून आपल्याला या उमेदवाराला निवडून देऊन काटोलमध्ये नवीन इतिहास घडवायचा आहे आणि तो इतिहास असा राहील त्या धनशक्ती या काटोल शहरामध्ये काही चालली नाही. लोक 500,000 रुपयामध्ये काही या ठिकाणी खपले गेले नाही आणि 500,000 रुपये देऊन काही कोणी माणूस या काटोल शहरातलं मत विकत घेऊ शकत नाही. हा इतिहास सुद्धा आपल्याला घडवायचा आहे आणि या इतिहासाचे साक्षीदार तुम्ही आम्ही सगळेजण या ठिकाणी राहणार आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून कोणते चेहरे आपल्याला निवडून द्यायचे आहेत या पॅनलवरचे तुम्ही चेहरे पहा. सर्व इंजिनियर, डॉक्टर, क्वालिफाईड समाजामध्ये काम करणारे लोक आहेत आणि तिकडे सगळं भांडवलशाहीमध्ये गुंतलेले सगळे लोक आहेत. या सगळ्या गोष्टीचा विचार आपण करावा आणि उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये जिथे जिथे तुम्हाला नारळ दिसेल, जिथे जिथे तुम्हाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिसेल त्या चिन्हासमोरची बटन आपल्याला दाबायची आहे आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये आपल्याला या दोन्ही चिन्ह समोरच्या बटना दाबून उमेदवाराला बहुमताने निवडून द्यायचं असते. या ठिकाणी आपण विनंती करतो, येथेच थांबतो. वरे नारळ, वरे नारळ. धन्यवाद संदीप भाऊ. प्रत्येक व्यासपीठाने जे वक्तव्य आहे सरकारचे मतदार बघितलं एक नैतिक मतदार बना ही सगळ्यांची विनंती आहे.